कितीही येऊ द्या अवघड मिशन, मागे हटणार नाही आमचं कोकण. भेटू संकट सोडू तन मन, शिकून मोठं व्हायचं हा एकच पण. कारण आमच्या सोबत आहे कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हचं खास मिशन. स्मार्ट कोकणचं डिजिटल एज्युकेशन. अत्याधुनिक स्टुडिओतून टीचिंग, वाडी वस्तीपर्यंत पोहोचलेलं केबल टीव्ही नेटवर्क, लाखो दर्शकांशी जोडलेलं यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज आणि लाईव्ह टीव्हीचं ऍप. म्हणूनच आता ई लर्निंगचं नवं समीकरण. स्मार्ट कोकणचं डिजिटल एज्युकेशन. पहा फक्त कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह वर. नमस्कार. कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हनं नेहमीच डिजिटल क्षेत्रात क्रांती घडवली. आज संपूर्ण जगामध्ये कोरोनाचं या महामारीचं संकट असताना सिंधुदुर्ग लाईव्हनं डिजिटल क्रांतीत एक पाऊल नेहमी पुढे ठेवलं आहे. स्मार्ट कोकणचं डिजिटल एज्युकेशनच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवण्याचं काम सिंधुदुर्ग लाईव्ह करत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्याने गेली अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये क्रांती घडवली आहे. विद्यार्थ्यांना फळा, पाटी आणि पुस्तक यापासून डिजिटल क्षेत्राकडे ज्यांनी वळवलंय असं व्यक्तिमत्व आज सिंधुदुर्ग लाईव्हमध्ये आहे. देवगड सारख्या अतिदुर्गम भागामध्ये, शिरगाव सारख्या हायस्कूलमध्ये जे मुलांना डिजिटल शिक्षणाचे धडे देत आहेत असे अत्तर सर आपल्यासोबत आहेत. सर, सर्वप्रथम मी आपलं स्वागत करतो. जर आपण आज पाहिलं तर आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर जी गरज आज इथल्या मुलांना होती किंवा ज्या क्षेत्राची गरज होती ह्याबद्दल त्यांना धडे देणं असेल किंवा त्यांच्याकडनं त्याचे पाठ गिरवून घेणं असेल, हे गेल्या अनेक वर्ष आपण करत आहे. या क्षेत्रात आपण कशा पद्धतीने वळला, आपलं शिक्षण नेमकं कधी झालं? कारण तुमचा जर काळ पाहिला तर आज 30 वर्षाहून अधिक काळ तुम्ही देवगड सारख्या दुर्गम भागामध्ये शिक्षण देताय, जिथे साधं नेटही नाही. अशा ठिकाणी डिजिटल क्षेत्रामध्ये आपण मुलांना वळवताय, डिजिटल शिक्षण क्षेत्राकडे वळताय. काय सांगाल याबद्दल? मी देवगड तालुक्यात शिरगाव हायस्कूल शिरगाव येथे 1991 मध्ये असिस्टंट टीचर या पदावर रुजू झालो. माझा विषय BSc, BEd केलं मी आणि नोकरी मिळाली. अध्यापनाचं काम रेग्युलर रुटीन जसं चालतं तसंच होत होतं. मात्र एक अशी घटना घडली की त्या घटनेमुळे ह्या मी तंत्रज्ञानाकडे वळलो गेलो. 90, 95, 96चा जो काळ होता त्या काळात संगणक हे दुरापास्त होते, बघायला पण मिळत नव्हते. कुठेतरी आम्ही वाकून कुठल्या तरी एखाद्या ऑफिसमध्ये किंवा बँकेतही नव्हते, LIC ऑफिसमध्ये किंवा कुठल्या तरी ऑफिसमध्ये आम्ही वाकून बघायचो. त्यावेळेला ती कुठेतरी काळी स्क्रीन दिसायची फक्त. ते डॉस बेस कम्प्युटरवर सगळं काम चालायचं. बरोबर. अशा काळात 98-99ला एक असा ओघ आला की मुंबईत संगणकाचं बसतान थोडं बहुत बसलेलं होतं, संगणकावरचं काम सुरू झालं होतं आणि आपलं कोकण हे मुंबईशी जोडलं गेलंय. तर मुंबईतल्या काही दानशूर व्यक्तींनी असं ठरवलं की मुंबईतले जे ऑफिसेसमधले काढलेले किंवा जुने झालेले जे संगणक आहेत ते संगणक आपण या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शाळा दिले तर. आणि त्यावेळेला 1998ची गोष्ट आहे, मला चांगलं आठवतं की 98 सालात आमच्या शाळेला असा देणगी स्वरूपात एक संगणक मिळाला. तो वाजत गाजत जाऊन आम्ही आणला. म्हणजे एवढं आम्हाला त्याचं कौतुक होतं की आमच्या संस्थेचे पदाधिकारी आम्ही सगळे जाऊन त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आणि तो संगणक आणून शाळेत ठेवला. मुलांना दुसऱ्या दिवशी दाखवला. म्हणजे करायचं काय त्याचं, संगणकाचं करायचं काय हेच माहित नव्हतं. आणि शेवटी मी सायन्स BSc BEd असल्यामुळे शाळेने आणि संस्थेने माझ्यावर जबाबदारी टाकली की शिका आणि मुलांपर्यंत आता हे पोचवा. आणि ह्या एका घटनेपासून मी शिकायला सुरुवात केली. शिकण्याला एकलव्यासारखा प्रकार होता. कोण ॲपटेकचे त्यावेळेला कोर्सेस चालायचे. ॲपटेक नावाची कंपनी होती, त्या कंपनीचे कोर्सेस असायचे. त्यावेळेला 60,000, 70,000 रुपये फी होती आणि तो सावंतवाडीतच फक्त होता. जिल्ह्यात कुठेच कम्प्युटर शिक्षण होत नव्हतं. सुनित्रा फाटक म्हणून मॅडम होते, त्यांचं एक इन्स्टिट्यूट फक्त सावंतवाडीत होतं. सावंतवाडी त्यातल्या दृष्टीने तंत्रज्ञानात जरा पुढारलेलं होतं. आणि मग मीच पुस्तकं शोधायची,
कोल्हापुरात एका ब्रिज खाली जुन्या पुस्तकवाला बसायचा, त्याच्याकडे जाऊन बसायचं, त्याच्या जुन्या रद्दीत काय मिळतं का बघायचं, ते आणायचं, वाचायचं. आणि असं करत करत मी अगोदर शिकायला लागलो. मात्र ते सगळे डॉस बेस कॉम्प्युटर होते, ते जास्त काळ चाललेही नाहीत. त्याच्यात मी जेव्हा पहिली माझी फाईल तयार केली, कॉपीकॉन नावाची कमांडने करावी लागायची. ती कॉपीकॉन नावाच्या कमांडने जेव्हा मी फाईल केली, एवढा मला आनंद झाला, अरे माझी कॉम्प्युटरमध्ये माझ्या नावाची एक फाईल झाली. म्हणून मी सगळ्या स्टाफमध्ये सांगत सुटलो होतो. आता मला सांगताना ते कसंच वाटतं, म्हणजे त्यावेळेच्या काळात ते भरपूर मोठं काम वाटत होतं. मग मी काय करतो हे मुलं वाकून बघायला लागले, आणि मग मुलाने आम्ही एकत्र बसलो आणि संगणक शिकायला लागलो. हा प्रवास 2 वर्ष चालला, आणि ह्या 2 वर्षात एक संगणक आम्हाला पुरेना. म्हणून आमचे संस्थेचे कार्याध्यक्ष होते राजन चव्हाण साहेब, ते ह्यात IT क्षेत्रात बरीच वर्ष काम केले. ते आले होते गावी, त्यांना म्हटलं सर एक संगणक आलाय, तो पण तो रडत गडत चालतोय, आणि आमच्या मुलांना तर आता उत्सुकता भरपूर झाली आहे की हे तंत्रज्ञान आपल्याला आलं पाहिजे, सगळं आपल्या आवाक्यात आलं पाहिजे, म्हणून मुलं झटतायत, मी त्यांच्यावर बसतोय. तर हे होताना मग ते म्हणाले माझ्या घरातला देतो. त्या काळात 99 सालात आमचे कार्याध्यक्ष राजन चव्हाण साहेब, त्यांनी आपल्या घरातला डेस्कटॉप, घरातल्या टेबलावरचा कॉम्प्युटर उचलून दिला शाळेला, आणि त्या संगणकावर पहिल्यांदा विंडो आम्ही बघितलं, विंडोज बेस ऑपरेटिंग कशी असतात. आणि मग शिकत गेलो. मी शिकायचो, मुलांना शिकवायचो, मुलं शिकायची, मला शिकवायची, आणि मुलांचं आणि माझं हे शिकणं शाळा सुटल्यानंतर, शाळा भरण्यापूर्वी सुरू झालं. आणि हे सगळं सुरू होत असताना ह्याची गवगवा कुठे ना कुठे आजूबाजूच्या शाळेत झाला. आणि त्यातनं एक आम्हाला आमचे त्यावेळेचे खासदार सुरेश प्रभू, त्यांनी मोठी सुसंधी आम्हाला उपलब्ध करून दिली 99-2000 सालात. त्याने एक असा प्रोजेक्ट आणला, त्या प्रोजेक्टचं नाव होतं होल इन द वॉल. आणि मग तो होल इन द वॉलचा प्रवास आपला सुरू झाला. अशा पद्धतीने मी तो अपघाताने ह्या तंत्रज्ञानात इकडे आलो. नक्कीच तुम्ही जसं म्हटलं, ज्या प्रोजेक्टचा तुम्ही उल्लेख केला, होल इन द वॉल, ही नेमकी काय कॉन्सेप्ट होती आणि हा प्रोजेक्ट कशा प्रकारे होता, आणि जी मुलं नुकतीच संगणक शिकत होती किंवा संगणक बघत होती, त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये तो तुम्ही प्रोजेक्ट कशा पद्धतीने बिंबवला? होल इन द वॉलचा हा प्रोजेक्ट हा डॉक्टर सुगातो मित्रा यांची ही खरी कल्पना होती. त्याच्यात थोडी मागची पार्श्वभूमी सांगतो. डॉक्टर सुगातो मित्र हे दिल्लीत NITच्या ऑफिसमध्ये हेड होते, आणि त्यांचं जे ऑफिस होतं हायफाय, त्या ऑफिसच्या बाजूला सगळीकडे झोपडपट्टी होती, आणि आतल्या झोपडपट्टीत दारिद्र्य होतं, आणि आतल्या कंपाऊंड वॉलच्या पलीकडे सगळे हायफाय लोक कम्प्युटरवर कामं करतायत, काचेची ऑफिसेस सगळी. तर ती झोपडपट्टीतली मुलं त्या कंपाऊंड वॉलला उड्या मारून ते बघायचं आत काय चाललंय ते. आणि त्यातनं ते सुगातो मित्रांना सुचलं की आपण एक संगणक त्या मुलांसाठी दिला तर, आणि त्यांनी त्या आपल्या कंपाऊंड वॉलला होल मारला, आणि त्याच्यात त्या वॉलला होल मारून त्याच्यात कम्प्युटर बसवला, आणि त्याला नेट कनेक्टिव्हिटी देऊन ती मुलांना वापरायला दिला. ही त्याची कन्सेप्ट होती. तो होल इन द वॉलचा अर्थच असा आहे, होल इन द वॉल, सगळं जग एका वॉलमध्ये किंवा एका भिंतीला वॉलला केलेला एक संगणक, अशा पद्धतीने होतं. त्यांचा तो दिल्लीत झालेला स्लम एरियात केलेला प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला, आणि त्यांनी सुरेश प्रभूंनी साहेबांनी आमच्या जिल्ह्यात तो प्रोजेक्ट आणला. 5 ठिकाणी सेंटर्स चालू झाले. त्यातलं पहिलं सेंटर बांधण्यात होतं काळश्या, त्याच्यानंतर देवबाग, शिरगाव, आणि अशी 5 सेंटर्स होती. त्या 5 सेंटरला हे काम चाललं होतं. त्यांनी पण तो रिसर्च प्रोजेक्ट होता की मुलं कशी शिकतात, आणि तो शिरगावला मिळाला. त्याचं उद्घाटन माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ कलाम यांनी केलं होतं. प्रोजेक्टचं उद्घाटन. त्याचा कन्सेप्ट असा होता की माणसाकडे सगळ्या शक्ती आहेत, विचार करता येतो, त्याला हालचाल करता येते, पाण्यात टाकल्यानंतर धड पडतो, तसं त्याच्यासमोर हा संगणक द्यायचा आणि तुझं तू शिक. आणि जो विद्यार्थी स्वतः शोधून शिकतो ते चांगलं लक्षात राहा. कुठलीही गोष्ट आहे बरोबर की जी गोष्ट वारंवार स्वतः मन लावून केलेलं असतं, पडवणं आणि पडणं, पडवल्यातलं जास्त वेळ टिकत नाही, मात्र हे टिकतं. आणि त्या काळात विद्यार्थी त्या किऑस्क सेंटरवर बसायचे. त्याची बेंचेसची सोय बी पण अशी केली होती की जास्त उंचीची मुलं बसून येत, तिथे मोठी माणसं बसून येत, लहान मुलांना ते बसता येऊन पाईप टाकली होती, आणि असं ते सगळं केलं होतं. आणि त्याच्यात मुलं जे करत होते काम, संगणक शिकत होते, त्याला एक नेट लावून त्या नेट थ्रू मुलांचं ऑब्झर्वेशन केलं जायचं. दर
मिनिटाला एक स्क्रीनशॉट कम्प्युटरचा यायचा आणि मुलांचा, आणि त्याच्यावर रिसर्च चालला होता त्यांचा. तो रिसर्च होता, मात्र आमच्यासाठी ती पर्वणी होती की मुलांसाठी एक संगणकाचं दालन आलं. त्याचा एवढा मोठा फायदा झाला की आमच्या शाळेतली काही मुलं, 8वीतली मुलं, आपण काय व्हायचं हे ठरवायला लागले. कारण त्यांच्या समोर इंटरनेट लावल्यावर जग सगळं त्यांच्या कम्प्युटरमध्ये आलं होतं. त्यातला एक विद्यार्थी त्या बॅचचा मला अजून आठवतो, येल युनिव्हर्सिटीत आज सायंटिस्ट आहे अमेरिकेत. त्याने त्यावेळेला ठरवलं होतं की मला बायोलॉजीत मला करिअर करायचं आहे, मायक्रोबायोलॉजीत करिअर करायचं आहे. तो TIFR ला MSc झाला आणि आज तो परदेशात जातोय. एक मुलगी आमची एरोनॉटिक इंजिनिअरिंगला गेली. म्हणजे जेव्हा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जग मुलांच्या समोर आलं, होल इन द वर्ल्डच्या माध्यमातून, तर मुलांच्या आवाका वाढला, त्यांचा जो कॅनव्हास होता तो मोठा झाला, त्यांना विचार करण्याच्या दिशा मिळाल्या. नाहीतर चाकोरीत सगळं शिक्षण चाललं होतं, 10वी झालं की 12वी झाल्यानंतर ग्रॅज्युएट नंतर काय. तर असे बरेच फायदे झाले. सेल्फ स्टडीची ही लागली. आणि हा प्रोजेक्टमध्ये 2 कम्प्युटर होते. मुलांनी स्वतःचे कम्प्युटर, मुलींसाठी एक, मुलांसाठी स्वतः वाटून घेतले होते. आणि हे सगळं करत असताना मुलांनी स्वतःची वेळापत्रक ठरवली होती. शाळा सुटल्यानंतर कोण बसणार, शाळा भरण्याच्या अगोदर कोण बसणार, मधल्या सुट्टीत कोण बसणार, आणि हे सगळं गंमत चाललं होतं आणि सगळं आनंद यायचा काम करायला. हे बघितलं आणि मग दुसरा प्रोजेक्ट आम्हाला त्यांनीच दिला, सोल. असा हा होल इन द वॉलचा प्रवास आहे. नक्कीच. होल इन द वॉल बद्दल तुम्ही बोलताना ज्या दुसऱ्या प्रोजेक्टचा उल्लेख केला तो म्हणजे सोल. हा प्रोजेक्ट पण तेवढाच दर्जेदार होता. ह्या तुमच्या प्रोजेक्टचा हा दुसरा टप्पा होता असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर होल इन द वॉल बद्दल आपण सांगितलं. सोल प्रोजेक्ट नेमका कसा होता आणि त्याबद्दल काय सांगाल? सोल प्रोजेक्ट आमच्याकडे आला त्यावेळेला होल इन द वॉल ऑलरेडी आलेलाच होता. आणि सोल प्रोजेक्टचे मेन पण डॉक्टर सुगातो मित्राच होते. आणि त्यांनी होल इन द वॉलचा सगळा प्रवास बघितला होता. हा 2000 पासून 2008 पर्यंत, म्हणजे 8 वर्ष होल इन द वॉल चाललं. आणि 2009 मध्ये सोल आलं. सोलचा अर्थ आहे सेल्फ ऑर्गनाइज लर्निंग एन्व्हायरमेंट, की एक लर्निंग एन्व्हायरमेंट उभं करा, विद्यार्थी स्वतः शिकेल. हाही प्रोजेक्ट येताना शरदचंद्र कुलकर्णी आणि त्यांची कन्या सुनीता कुलकर्णी यांच्या प्रयत्नातनं तो प्रोजेक्ट आमच्याकडे आला. त्यांनी आमचे रिझल्ट बघितले आणि त्यांनी सांगितलं की हा दुसरा प्रोजेक्ट पण इथे राबूया. मग न्यू कॅसल युनिव्हर्सिटी जी युकेतली आहे त्या युनिव्हर्सिटीचा प्रोजेक्ट म्हणून तो इथे आला, सोल. त्याच्यासाठी न्यू कॅसल विद्यापीठाने आम्हाला फंडिंग केलं की एक लॅब ऍडव्हान्स असावी. इथे किऑस्कमध्ये 2 कम्प्युटर होते. सोलमध्ये 10 कम्प्युटरची लॅब, एक स्कॅनर, एक प्रिंटर, एक प्रोजेक्टर, नेट कनेक्टिव्हिटी, म्हणजे एक वेल इक्विप्ड लॅब मुलांना 10 कम्प्युटरची करून द्यायची. आणि त्या पद्धतीची ती बिल्डिंग बांधली, ती इमारतीत संगणक बसवले, लॅन नेटवर्किंग केलं. लॅन नेटवर्किंग हाही प्रकार आम्हाला मोठा वाटायचा, कारण एकच कम्प्युटर जोडणं माहित होतं, ते एका वेळेला अनेक जोडले जातात, स्विचिंग केलं गेलं. म्हणजे ऍडव्हान्स लॅब आम्हाला तयार करून दिली. आणि ती सकाळी 6ला उघडायची आणि संध्याकाळी 7 वाजता बंद व्हायची. 2009 मध्ये सुरू झाली. त्याच्यात काय व्हायचं तर विद्यार्थ्यांनी स्वतः शिकायचं. तुम्हाला लागणारं इंटरनेट आहे, तुम्हाला पाहिजे ते गुगल आहे, तिथे युट्यूब आहे, तुम्हाला सर्चिंग टूल्स आहे. तुम्हाला तुमच्या अभ्यासात येणाऱ्या शंका तुम्ही शोधा, त्याची उत्तरं काढा, ती दुसऱ्यांना द्या. पण या कालावधीत सोलवाल्यानेच एक अनेक चांगली फॅसिलिटी आम्हाला उपलब्ध करून दिली, स्काईप. म्हणजे आता आपण जे डिजिटल मध्ये शिकवणं जे म्हणतोय ते आम्ही 2009 सालात चालू केलं. स्काईपच्या माध्यमातून जगभरातले मीडिएटर्स, शिक्षक जे ग्रॅनी आहेत, आजी आहेत, रिटायर झालेले आहेत आणि तज्ज्ञ होते, जे शिक्षकी पेशात त्यांनी आपलं सगळं संपवलंय, हे सगळे लोक त्या स्काईपच्या माध्यमातून आमच्या मुलांना शिकवायला लागले. मग त्यातल्या 5वीच्या मुलापासून 10वीच्या मुलांपर्यंत हे शिकवणं सुरू झालं. कुठल्या तरी ग्रॅनी आजी यायच्या वीकेंडला, त्या पपेट शो दाखवायच्या. कोण जादूचा प्रयोग दाखवत होतं, कोण विज्ञानाचे प्रयोग दाखवत होतं, आणि मुलांबरोबर कोण कविता म्हणत होतं. माझ्या 10वीच्या विद्यार्थ्यांनी पायथागोरसचा थेरम 10 पद्धतीने 10 शिक्षकांकडनं शिकला. एक ऑस्ट्रेलियातनं होते, एक अमेरिकेतनं यायचे, लंडन मधून यायचे शिक्षक असायचे. आणि प्रश्न निर्माण व्हायचा, सगळेजण विचारतात मुलांना कळतं कसं त्यांचं बोलणं. तर आपल्या मनात ही भीती आहे की समोरचा का बोलतो ते कळत नाही. मात्र जर तुम्ही 2 मुलांना 2 भाषेतल्या विद्यार्थ्यांना एकत्र एका खोलीत कोंडलं तर ते 4 दिवसात एकमेकाशी आपोआप बोलायला लागतं, तर गरज नसते. तसंच असं होतं की भाषेची अडचण आली नाही. उलट असं झालं की सकाळी अर्ली मॉर्निंग जे सेशन्स असायचे 7 वाजता, म्हणजे अमेरिकेच्या वेळेने लवकर व्हायचे, 7-7:30ला जे लेक्चर्स चालू व्हायचे, त्या लेक्चरमध्ये अमेरिकन उच्चार असणारे शिक्षक असायचे. आणि दुपारी 3 नंतर, म्हणजे इंग्लंडमधनं 10-10:30च्या तिकडचे 10-10:30 वाजायचे सकाळचे, 3 नंतर जी सेशन चालू व्हायची ती लंडन मधनं असायची, त्यामुळे ब्रिटिश इंग्लिश.
म्हणजे मुलं आमची ब्रिटिश इंग्लिश पण ऐकत होती आणि अमेरिकन इंग्लिश पण ऐकत होती. आणि असे सुंदर पद्धतीने एकमेकाचं कन्व्हर्सेशन चालायचं. दिवाळीच्या वेळेला तुमची दिवाळी कशी चालते, त्यांनी क्रिसमस दाखवला आपला, देवाणघेवाण व्हायला लागली, सण कसे चालतात. मग लाडू दाखवले मुलांनी करून आणले घराकडनं, सरांना आपल्याला दाखवायचे आहेत. मग याला काय म्हणतात, मग ते एक मुलगा म्हणाला ह्याला स्वीट बॉल म्हणतात. म्हणजे मुलं समोरच्याशी रिॲक्ट व्हायला लागली. आणि अशा पद्धतीने सोल आमच्याकडे चांगलं चाललं. मग त्या सोलचा उपयोग करून आम्ही मुलांना तंत्रज्ञानात किती नेता येईल, गुगल ग्रुप्स तयार केले. त्यांचे गृहपाठ ऑनलाईन देता येतात का बघितले. मेल आयडी विद्यार्थ्याचा प्रत्येकाचा काढला. ऑनलाईन असाइनमेंट दिल्याचा फायदा काय होतो, तर एखादा निबंध जर मी दिला वर्गात, तर विद्यार्थ्यांनी लिहिलेला वहीतला निबंध फक्त शिक्षकच वाचतात. मात्र गुगल ग्रुप करून आम्ही मेल टाकायचो आणि ते विद्यार्थ्यांनी सोडवलेले असाइनमेंट तो मेल गुगल ग्रुपला रिसेंड करायचा. गंमत काय झाली, एका विद्यार्थ्याचा निबंध वर्गातले सगळे वाचायला लागले. त्यामुळे त्यांची नॉलेज वाढलं. याच लॅबचा वापर करून आम्ही अरविंद गुप्ता toys.com नावाची एक साईट आहे, तिथनं वैज्ञानिक खेळणी कशी तयार करायची याच्यासाठीचे मार्गदर्शन मुलांना केलं. आणि मग मुलं आम्हाला शिकवत गेली. आम्हाला शिकवण्याची गरजच पडली नाही. हळूहळू थोड्या दिवसांनी मुलंच लॅब हँडल करायला लागली. आम्ही कधीतरी शटर उघडायलाच जाण्याची पाळी यायला लागली. तर अशा पद्धतीने सोल्व झाला. आणि मी तेव्हापर्यंत माझा मोठा अभ्यास झाला. म्हणजे 99 पासून ते 2009 म्हणजे 10 वर्षाच्या स्पॅन मध्ये मी भरपूर मुलं बदललेली बघितली आणि त्या मुलांबरोबर मी बदलत गेलो. सर्वात महत्वाचं काय असतं, कुठलंही नवीन तंत्रज्ञान किंवा कुठलीही गोष्ट नवीन शिकताना तो विद्यार्थी म्हणून जर शिकला तरच ते शिकलं जातं. मी शिक्षक आहे, मी शिकणार नाही म्हटलं तर तुम्हाला काहीच येणार नाही. म्हणून मी अजूनही विद्यार्थीच आहे, अजूनही शिकतोच आहे. आणि अशा पद्धतीने होल नंतर सोल आला. त्याच्या पुढचा आता सम येतो का बघूया. नक्कीच. तिसरा प्रोजेक्ट आहे होल सोल आपण म्हटलंच तसं. पण गणित सारखा एक विषय जो तुमचा स्वतःचा आणि ज्याच्यामध्ये तुम्ही मास्टर आहात आणि तुम्ही तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना की सोप्या पद्धतीने गणित विषय शिकवता. गणित म्हटलं की गुरुजी येणार, फळ्यावर गणित सोडवणार, आकृतीबद्ध करणार. 8वी ते 10वीचा वर्ग म्हणजे खरा गणिताचा पाया की जो परीक्षा देणारा असतो, 10वीमध्ये मोठ्या परीक्षेला जाणारा असतो किंवा आयुष्याचं गणितच त्याचं त्या सगळ्यामध्ये अडकलेलं असतं. अशा मुलांमध्ये काय गणिताची एक भीती असते की मला गणित जमणारच नाही, मला गणित येतच नाही. किंवा जर आपण सरासरी पाहिली तर विद्यार्थी कुठल्या तरी एखाद्या विषयामध्ये अडकत असेल किंवा कुठल्या तरी विषयात मागे राहत असेल, नापास थोडक्यात म्हटलं तर तो एक गणित किंवा भूमिती असे काही विषय असतात. मात्र डिजिटल माध्यमातून तुम्ही त्या विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचला, तुम्ही ज्या काही फाईल तयार केल्या किंवा जे गणित समोर शिकवणारा शिक्षक त्या विद्यार्थ्यांना सांगू शकत नव्हता किंवा त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत नव्हतं, एक्सप्लेन होत नव्हतं त्यांना, ते तुम्ही डिजिटल माध्यमातून कसं केलं आणि त्या मुलांनी ते आत्मसात कसं केलं? मी मगाशी आता 10 वर्षाचा माझा प्रवास सांगितला आणि ह्या 10 वर्षानंतर मला जाणवायला लागलं की हे तंत्रज्ञान आपण विद्यार्थ्याच्या दैनंदिन अध्यापनात आणलं तर भरपूर बदल होत आहेत. विद्यार्थ्यांचे मार्क वाढलेले दिसत आहेत, विद्यार्थ्याला अवेअरनेस आला, जग कळायला लागलं. मग मी माझ्या विषयाकडे वळलो. खरं 2012 मध्ये असा विचार आला की अरे हे तंत्रज्ञान मी माझ्या विषयात गणितात आणता येईल का. कारण असं एक आहे की पालकांची आणि समाजाचीच एक समज आहे की गणित आणि इंग्रजी हा अवघड विषय. मुलाच्या डोक्यात असं काय बसवलेलं असतं की ते मुलाला खरोखरच ते सोपे असले तरी अवघड वाटायला लागतात. प्रत्येक जण येतो ते गणित आणि सायन्सचा इंग्लिशचाच अभ्यास करून सांगतो. कुठलेही विषय अवघड कठीण नसतात, ते प्रत्येकाने त्याच्याकडे कसं बघायचं आणि समजायचं कसं याच्यावर सगळं ठरतं. तर गणिताचा हीच गोष्ट होती की गणित ला मुलं घाबरायची. त्याच काळात व्हॉट्सअप आले आणि व्हॉट्सअपवर मग अभिनंदनासाठी GIF फाईल्स यायला लागल्या. 1-2 सेकंदाचा तो फुल देतोय, गुच्छ देतोय. तर हे माझ्या डोक्यात आलं, अरे हे म्हटलं हे GIF फाईल आहेत ना, ह्या GIF फाईल आपण गणिताच्या करता येतील का, की जे गुणधर्म अवघड वाटतात ते सारखे सारखे बघून ते सोपे होतील का. मग हे करायचे कशात हा प्रश्न आला. तर मला एक देवळालीचं एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स झाली होती 2003 मध्ये. त्यावेळेला तिथे एक नेदरलँडचे मेडिएटर्स आले होते आणि त्यांनी एक सॉफ्टवेअर दाखवलं होतं, जिओजेब्रा. जिओजेब्राचा अर्थ असा आहे, जिओ म्हणजे जॉमेट्री आणि अल्जेब्रातला जेब्रा, म्हणजे जॉमेट्री आणि अल्जेब्रा असं मिळून ते सॉफ्टवेअर होतं. त्यावेळेला त्यांनी ते दाखवलं होतं. मी असं ठरवलं की हे जिओजेब्रा वापरलं तर. मग त्या जिओजेब्रा शिकायला सुरुवात केली
आणि त्या जिओजेब्रामध्ये सगळे संदर्भ तयार करायला लागलो. केलेले संदर्भ आता मला GIF मध्ये घ्यायचे आहेत. आणि योगायोगाने जिओजेब्राचं जे अपडेट आलं त्या अपडेटमध्ये एक्सपोर्ट ज्या फाईल्स आपण करतो डिजिटलमध्ये, काही GIF मध्ये असतात किंवा काही JPEG असतात किंवा MP4 असतात, त्या पद्धतीने त्या GIFचा एक्सपोर्टचा त्याने टूल दिला आणि त्या टूलमधनं मी ते GIF काढायला लागलो बाहेर कम्प्युटरमधनं. जास्तीत जास्त 30 सेकंद, 1 मिनिट, 1 मिनिटापेक्षा जास्त कुठलाही माझा GIF नसायची. जेव्हा हे सगळं झालं तेव्हा मी व्हॉट्सअप ग्रुप केले विद्यार्थ्यांचे आणि ते विद्यार्थ्यांना पाठवायला लागलो. बघा हे कशासाठी आहे, काय अभ्यास नाही, हा अभ्यास नाही आहे, हा बघा तुम्ही. आणि हे जेव्हा ते बघायला लागले तेव्हा त्यांना जाणवायला लागलं की काहीतरी गंमत आहे याच्यात. म्हणजे जी गोष्ट आपण वारंवार बघतो, सिनेमा आपल्या लवकर लक्षात राहतो. का राहतो तर तो व्हिज्युअलाइज झालेला असतो. जेव्हा तुम्ही दृकश्राव्य साधनाने जे गोष्टी बघता त्यावेळेला त्या लवकर समजतात. मग एक GIF 30 सेकंदाची तो विद्यार्थी दिवसातनं 10 वेळा, 15 वेळा, 30 वेळा बघेल. मग एकदा बघितल्यानंतर परत परत बघून ती पाठ होते. काय झालं, ह्या त्रिकोणात कुठल्या बाजूवर चौरस काढले, त्याचं क्षेत्रफळ कसं आलं, ते तिसऱ्या चौरसाच्या बेरजे एवढं आलं का. आणि मग हे 2-3 दिवसानंतर मी मुलांशी चर्चा करायला लागलो. त्या दिवशी मी पाठवलं होतं ते बघितलं का, तर बघितलं. काय होतं तर असं असं होतं. ते आपल्या गणिती भाषा आम्ही बाजूलाच ठेवली. मग असं होत होतं, ते 1-2 वर्तुळ छेद होत होती किंवा 2 चौरस तयार होत होते, त्याची बेरीज याची एवढ्या येत होती. मग ते लिहून काढा आणि ते त्यांनी त्यांच्या भाषेत लिहिलं की मग आपण त्या याच्यावरचा गणितीय संदर्भ जो आहे, कन्सेप्ट आहे, त्याचा थेरम आहे, तो शिकवायला सुरुवात केली. ही गोष्ट हा नंतर एवढी पसरली की आज राज्यातल्या मी 5000 विद्यार्थ्यांना रोज एक GIF पाठवतो व्हॉट्सअपच्या माध्यमातून. मग असं व्हायला लागलं, ह्या GIF पाठवायला लागलो मी, विद्यार्थी बघायचा आणि मग मोबाईल गेला किंवा बदलला की जुनं संपलं तिथलं. मग ते परत मला मागवायला लागले, सर मला ती त्या दिवशीची आम्हाला GIF पाहिजे. मग मला ते शोधणं अवघड व्हायला लागलं. 1000, 1500, 2000 GIF माझ्या तयार झाल्या ऑलरेडी. आणि मग मी माझे प्लॅटफॉर्म तयार करायला सुरुवात केली. पहिला प्लॅटफॉर्म केला ते मी माझी वेबसाईटच लॉन्च केली की सगळं साहित्य कुठल्याही विद्यार्थ्याला विनामूल्य एका प्लॅटफॉर्मला मिळावं. आणि याच्यासाठी मी एक माझं सोपे गणित नावाचं मी एक .in नावाचं एक मी वेबसाईट चालू केली. त्याच्यावर मटेरियल टाकलं, त्याच्यावर लिखित स्वरूपातले साहित्य दिलं विद्यार्थ्यांना. हेही कमी की वेबसाईट बघायला नाहीत, मग ते युट्यूब दिवसभर बघतात. आणि म्हणून मी माझं युट्यूब चॅनल चालू केलं. युट्यूब चॅनल चालू करण्याचा उद्देशच आहे की सगळं साहित्य एकत्र यावं. त्यालाही सोपे गणितच नाव आहे माझ्या चॅनलला पण. आणि अशा पद्धतीने वेगवेगळे प्लॅटफॉर्म आले. माणूस आळशी होत जातोय तंत्रज्ञानात. आता आपल्याला कोणाचा मोबाईल नंबर विचारला तर पाठ नसतो, आपण सेंड करतो आणि सांगतो. काय ती माणसाची सवय आहे की ते तंत्रज्ञान आलंय ना तर कशाला डोकं वापरा. मग हे पण शोधायला नको झालं लोकांना की GIF माझ्या कुठे आहेत, हे कसं तयार करायचे, ह्याची काही लेक्चर्स मी शिक्षकांसाठी घेतली. तर हे करत असताना आणि एक डोक्यात आलं मग ऍप केलं तर. म्हणून मी अँड्रॉइड ऍप तयार केलं आणि ह्या अँड्रॉइड ऍपवर हे सगळं कंटेंट एकत्र आहे. आज माझं युट्यूब चॅनल पण चालतंय, अँड्रॉइड ऍप पण चालतंय. त्यामुळे माझा त्रास कमी झाला की जे लोकांना मला सारखं पाठवावं लागायचं ते आता मुलं किंवा विद्यार्थी स्वतःच करतात. अशा पद्धतीने हा मी गणित सुरू केलं आणि निकाल चांगले येतात, मुलं आवडीने करतात. आणि अशा पद्धतीने हे शिकायला लागल्यानंतर 9 मध्ये आम्ही स्काईप चालूच केलं होतं. मग ही आम्हाला संधी मिळाली कोरोना, त्या संधी म्हणून त्याच्याकडे बघितलं या कोरोनाच्या काळात आणि आम्ही ऑनलाईन चालू केलं. नक्कीच जसं तुम्ही प्रवास सांगितला मुलांच्या मनामध्ये किंवा गणित बिंबवण्याचा जो एक कृतीयुक्त असा जो प्रकार होता, याच्यातनं मुलं आपसुकच ते गणित शिकत गेले आणि सोप्या पद्धतीनं त्यांच्यासमोर आपण मांडलं. तंत्रज्ञानाबद्दलही आपण बरंच लिखाण केलंय. जसं तुम्ही म्हटलं की तुमचं ऍप आहे किंवा ज्यामध्ये सगळा तुमचा डाटा आहे किंवा जो तुमच्या सगळ्या फाईल्स आहेत त्यामध्ये आहे. राज्य शासनाचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा आपल्या या तंत्रज्ञानाच्या जोडीचा किंवा तंत्रज्ञानाच्या या फाईलचा वापर केल्याचं समजतंय. कोणत्या अभ्यासक्रमामध्ये आपला हा जो काही तुम्ही तयार केलेला अभ्यासक्रम आहे तो वापरला गेलाय? अभ्यासक्रम राज्य शासन तयार करतं, SSC बोर्ड जे आपण राज्य मंडळ म्हणतो त्यांच्यातर्फे केलं जातं. आणि ह्या माझ्या कामाचा विचार राज्य मंडळाने केला आणि त्यावेळेला माझी राज्य मंडळावर नियुक्तीच केली अभ्यास मंडळावर. ओके. आणि मी 11वी आणि 12वीची IT ची पुस्तकं जी आहेत त्या अभ्यास मंडळावर होतो. त्याच्यात मी सर्वात तुमच्या सर्वांचा आवडीचा मल्टीमीडिया
हा सर्वात किचकट वाटणारा चॅप्टर जो आहे तो 40-45 पानाचा चॅप्टर मी मल्टीमीडियाचा अभ्यासक्रमात लिहिला. आणि अशा पद्धतीने पुस्तकं लिहिलीच, त्याचबरोबर अवांतर लेखन माझं चालू ठेवलं होतं. कारण जे डोक्यात येतं ते लोकांपर्यंत पोहोचावं, मुलांपर्यंत पोहोचावं. माझी जग एका क्लिकवर ही दैनिक प्रहारला लेखमाला चालू होती. त्याच्यात 300 भाग माझे झाले आणि लोक आवर्जून शुक्रवारची वाट बघायचे की आजच्या याच्यात काय असणार आहे. ह्या तंत्रज्ञानाच्या गमती काय आहेत, या साध्या साध्या गमती जमती मी मुलांपर्यंत पोहोचवलं. काही शिक्षक पण फॅन झाले होते की ते एखाद्या शुक्रवारी जर नाही आलं तर फोन करून विचारले आज काय झालं, बंद केलं की काय. अशा पद्धतीने बरंच लिहिलं. दिवाळी अंकाला लिहिलं. त्यानंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं एक मंडळ आहे जे अभ्यासावर आणि शिक्षणावर काम करतं. त्यांची पुस्तकं प्रकाशित होतात, त्याच्यात लिखाण केलं. आणि जिथे जिथे असतं तिथे तिथे लिहित असतो. लिहिल्यामुळे एक होतं आपलं नॉलेज वाढतं आणि आपल्याकडचं ज्ञान दुसऱ्याकडे जातं. हा एका निस्वार्थ भावनेने लिहत आलोय, अजूनही पुढे लिहित राहील. नक्कीच. जसं आपण पाहिलं तर आज कोरोनाचं संकट जगावर आलं, संपूर्ण यंत्रणा थांबली आणि आज जे माध्यम आपल्याला तारतंय किंवा जे माध्यम आपल्याला शिकवत आहे ते म्हणजे तंत्रज्ञान आहे. आपला मोबाईल असेल, आपला लॅपटॉप असेल किंवा जो काही आपला तंत्रज्ञानाचा भाग आहे तो आज आपल्याला उपयोगी पडतोय. अशा वेळी देवगड सारख्या दुर्गम भागामध्ये तुम्ही राहताय, जे आम्ही सर्वजण करतोय किंवा आता मुलांना डिजिटल माध्यमाकडनं ओढतोय, त्या क्षेत्रासाठी त्यांना प्रवृत्त करतोय की तुम्ही हे शिकून घ्या किंवा आताचा जो अभ्यास असेल 10वीचा असेल किंवा 12वीचा असेल, जी मुलं तयारी करतात ती ह्या क्षेत्राचा जास्त करून आता वापर करू लागली. थोडासा संभ्रम आहे की नेमकं कुठे जायचं, काय शोधायचं. जवळजवळ 3 महिन्याहून अधिकचा काळ घरातच आहेत. मार्गदर्शन प्रत्येकालाच मिळत आहे असं नाही, कारण बरेचसे शिक्षक सुद्धा आज या बाबतीत थोडेसे पुढारलेले नाही आहेत किंवा प्रत्येकालाच हे तंत्रज्ञान अवगत नाहीये. अशा वेळी तुम्ही आज जवळजवळ एका वेळेला 150हून अधिक मुलांना बॅच घेताय. देवगड असं ठिकाण की जिथे आज नेटचा सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम आहे. या सगळ्या खडतर परिस्थितीवर तुम्ही कशी मात करताय आणि प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत तुमचा हा अभ्यासक्रम किंवा तुमचा वर्ग किंवा जो क्लास आपण त्याला म्हणतो तो कसा भरवत आहे? एक असतं, कुठलीही गोष्ट ऍक्सेप्ट करताना भरपूर प्रॉब्लेम असतात आणि ती पण आता विद्यार्थ्यांच्या सवयी बदलायच्या आहेत. एका विद्यार्थिनीने 2012 मध्ये आपली सवय बदलली. नाव सांगतो मी त्या विद्यार्थिनीचं, गौरी चिंदरकर. आमच्याकडे होती, सोलमध्ये होती. दुसरा जो प्रोजेक्ट सांगितला त्या प्रोजेक्टमध्ये होती. तिने अभ्यासाच्या पद्धती स्वतः शोधल्या. कसा अभ्यास करायचा, कशा पद्धतीने आपण व्हिडिओज गोळा करायचे, कशा आपल्या समस्यांचं निराकरण करायचं, आणि ती त्याची अभ्यासाची पद्धत तिच्या आयुष्यभर तिला कामात आली. त्या विद्यार्थिनीचं ह्या पद्धतीने अभ्यास करणं हे जगाला भावलं आणि BBC दरवर्षी 100 स्त्रिया निवडतात की वेगवेगळ्या क्षेत्रात वेगळं काम करणाऱ्या स्त्रिया. त्या 100 स्त्रियात भारतातल्या 6 होत्या. त्यात त्या गौरीची निवड झाली. ती शिकत होती, म्हणजे ती अजून स्त्री विद्यार्थिनीच होती. मात्र हे का घडू शकलं तर विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो पॉझिटिव्ह असला पाहिजे. हे तंत्रज्ञान पण वापरणं अवघड नाहीये. शिरगाव सारख्या खेड्यात जेव्हा इंटरनेट नव्हतं तेव्हा आम्ही रात्री बसून डायल-अप नेटवर्कवर मुलांबरोबर काम केलं. हे का करू शकलो तर मुलांकडे असणारी जी ऊर्जा आहे, त्यांची जी सकारात्मकता आहे आणि शिक्षकाबद्दलचा आदर आणि प्रेम जो असतं त्याच्यातनं हे सगळं घडतं. त्याच पद्धतीने ह्या कोरोनाच्या संकटात 21 दिवस लॉकडाऊन झाला, नंतर हे वाढत गेलं आणि 3-4 महिने झाले शाळा बंद आहेत. किती दिवस हातावर हात ठेवून बसायचं आणि मग आमचा तंत्रज्ञानाचा जो उपयोग होता तो विद्यार्थ्यांपर्यंत करता येईल का. मायक्रोसॉफ्टने एक चांगली युटिलिटी दिली आहे, OneNote. या OneNote मध्ये तुम्ही लिहू शकता डायरेक्ट फळ्यावर. तर ह्या OneNoteचा वापर करून बरेच प्लॅटफॉर्म पण आता हे उपलब्ध झाले. झूम आलं, गुगल मीट आलं, मायक्रोसॉफ्ट टीम्स आलंय, त्याच्यानंतर आता जिओ मीट आलं, वेबएक्स आलं. अशी बरीच प्लॅटफॉर्म्स आहेत. सगळ्या प्लॅटफॉर्म पैकी सोपं मुलांना कसं वापरता येईल असं मी प्लॅटफॉर्म निवडलं आणि OneNote वापरून मी गणिताला महत्वाचा प्रॉब्लेम काय होता, भाषा शिकवणं सोपं होतं तंत्रज्ञानाला. ते बोलणं आहे किंवा समजवणं आहे, पण गणित, सायन्स असे जे काही विषय आहेत, भूगोल आहे, ते तुम्हाला फळा वापरावाच लागतो. मग याच्यासाठी मी OneNote वापरलं आणि ह्या OneNoteवर मी 4 मुलं असताना 13 एप्रिलला पहिला तास चालू केला. 4 मुलं होती. ती 4ची 40 कधी झाली आणि 40ची आता 100च्या वर कशी गेली मलाच कळलं नाही. मात्र एक झालं,
सिंधुदुर्गातली वस्तुस्थिती आहे की खरोखर अजूनही तंत्रज्ञानाच्या मागे आम्ही पळतोय, मात्र ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पाहिजे तशा अजूनही उपलब्ध नाहीत. आज ठिकाणी 60% ठिकाणी जिल्ह्यात आज विचार केला तर अजून नेटवर्क नाहीये. मग मुलं कुठेतरी डोंगरावर थांबायची, कोणाच्या जिथे रेंज जरा येते तिथे जाऊन मोबाईल घेऊन बसायची. त्याच्यात मग तो 100दा लॉग इन व्हायचा, लॉग आउट व्हायचा, त्याचं शिकणं कंटिन्यू होत नव्हतं. म्हणून मी गेल्या 15 दिवसापूर्वी असं चालू केलं की जे मी लेक्चर घेतोय ते त्याच वेळेला रेकॉर्डिंगला पण लावायला लागलो. आणि रेकॉर्डिंग केलेलं लेक्चर तास संपला की एक अर्ध्या तासाने, म्हणजे तो हे झालं पूर्ण झालं ते अर्ध्या तासाने मी त्यांना व्हॉट्सअपवर पाठवायला लागलो. म्हणजे त्याचा फायदा असा व्हायला लागला की जो विद्यार्थी ऑनलाईन आला तो शिकलाच आहे, बरोबर, ज्याला येता आलं नाहीये, जो नेटमध्ये नाहीये, रेंजमध्ये नाहीये, असा विद्यार्थी नंतर तो ऑफलाईन ते लेक्चर बघू शकेल कधी रेंजमध्ये येईल तेव्हा. बरोबर. अशा पद्धतीने आता सुरू झालंय. आणि माझ्या क्लासला माझ्या शाळेतली मुलं जोडलीच आहेत, बरोबर. जिल्ह्यातली आहेत, दुसऱ्या जिल्ह्यातली आहेत, पुण्यातली आहेत, आणि अशा बऱ्याच लांब लांबची मुलं जोडतायत. आणि शिकवताना मजा येते. मला काही एकाला शिकवायचं आहे आणि 100 तेच शिकवायचं आहे, त्यामुळे आता शिकवतोय आणि रिस्पॉन्स चांगला मिळतोय. मी शिकवतोय असं नाहीये, बरेच शिक्षक शिकवत आहेत. आमच्या शाळेतले सावंत सर आहेत इंग्रजीचे, ते इंग्रजीचे त्यांनी क्लासेस चालू केले, असेच ऑनलाईनच आहेत. माझा जो पद्धत आहे त्याच पद्धतीने घेत आहेत. आमचे सुपरवायझर आहेत युजे रावराणे सर, ते हिंदी शिकवत आहेत ऑनलाईन. आमचे लब्धे सर आहेत, ते व्हिडिओ शूट करून टाकतायत. म्हणजे प्रत्येक जण शिक्षक या तंत्रज्ञानाकडे जायला उत्सुक आहे. नक्कीच तुम्ही म्हटलं जसं प्रत्येक शिक्षक आज तंत्रज्ञानाकडे वळतोय. आज शाळा कधी सुरू होतील आजच्या घडीला आपण सांगू शकत नाही. आज जुलै अर्धा संपत आला असं म्हणायलाही हरकत नाही. शाळा सुरू होण्याचा काळ तो हाच होता. शाळा असेल, कॉलेज असेल, रिझल्ट अजून लागलेले नाहीयेत. अशा परिस्थितीमध्ये जी नवीन मुलं 10वीला किंवा 12वीला जाणार आहेत ती संभ्रम अवस्थेत आहेत. अशावेळी शिक्षकांनी सुद्धा या टेक्नॉलॉजीचं ज्ञान आत्मसात करणं कसं सोपं आहे आणि त्यांनी ते कसं करावं. एक शिक्षक तुम्ही आहात, ज्या काळामध्ये तंत्रज्ञान काय हेही इथल्या लोकांना माहीत नव्हतं, संगणक कसा असतो हेही माहीत नव्हतं. अशा काळामध्ये आपण तंत्रज्ञानाचा अभ्यास केलात, त्यामध्ये प्रगती केलात. एक शिक्षक म्हणून तुमच्याबरोबरचे जे शिक्षक आहेत ज्यांना अजूनही तंत्रज्ञानामधलं तेवढंच नॉलेज नाहीये किंवा तेवढ्याशा गोष्टी त्यांना समजत नाहीये, आज त्या गोष्टी समजून घेणं अत्यंत म्हणजे काळाची गरज बनली आहे. शिक्षक शिकला तर विद्यार्थी शिकणार आहे. त्यामुळे अशा तुमच्या सहकारी शिक्षकांना या माध्यमातून तुम्ही काय आवाहन कराल? सर्व शिक्षकांना मला सांगावं लागतं, प्रत्येक शिक्षक आपापल्या परीने प्रयत्न करतोय. प्रयत्न करत असं नाहीये, आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त कसं पोहोचता येईल याच्यासाठी प्रयत्न चालू. मला सांगायला इथे अभिमान वाटतोय की कितीतरी मोठ्या प्रमाणात काम करणारे काही शिक्षक आहेत. आमच्या जिल्ह्यातच बघितले तर वराड हायस्कूलचे मुख्याध्यापक टी.के. पाटील आहे, किंवा कुडाळ हायस्कूलचे शिक्षक योगानंद सामंत सर आहेत. एवढंच नाही तर कोल्हापूर जिल्ह्यात भगवान पाटील नावाचे एक सर आहेत, त्यांनी TS नावाचा एक ग्रुप काढला आणि ते आणि त्यांची सगळी टीम गेला महिनाभर शिक्षकांना अवेअरनेस देत आहेत. आतापर्यंत 5000 शिक्षकांना त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलंय आणि आता कालपासून त्यांचं जळगाव जिल्ह्यासाठी प्रशिक्षण सुरू झालं. म्हणजे शिक्षकही गप्प बसलेले नाही. शिक्षकांनाही वाटतं की शाळा लवकर सुरू व्हाव्यात, आता होत नाहीये तर आपण मुलांपर्यंत जाण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरलं पाहिजे. याच्यात महत्वाची गोष्ट अशी असते की शिक्षकांनी फक्त बघून हे येणार नाहीये, त्याचं प्रॅक्टिकल करावं लागेल. तुम्ही जेव्हा जास्त त्याचा वापर कराल तेव्हा तुम्हाला समस्या येणार आहे आणि समस्या आल्यानंतरच त्याचं उत्तर निघतं. समस्या न येता फक्त बघितलं, सोपं वाटलं तर होणार नाही. सर्व शिक्षकांनी जसे प्रयत्न करतायत तसेच प्रयत्न करावे लागतील. भविष्यात या माध्यम पण बदलतील, शिकवण्याच्या पद्धती बदलतील. आता तर राज्य शासनानेच 40,000 शिक्षकांना गुगल क्लासरूम शिकवण्यासाठीचं प्रशिक्षण 2-3 दिवसात सुरू करतायत. म्हणजे राज्य शासन आपल्या परीने करतंय, शिक्षक स्वतःच्या परीने करतायत, पालक पण आपल्या पद्धतीने आपला मुलगा ह्या प्रवाहात कसा यावा यासाठी प्रयत्न करतायत. हे सगळं टीमवर्क आहे. सगळे जर एकत्र आले, सगळ्यांनी एकमेकाच्या हातात हात घातले आणि हे प्रशिक्षण शिकले, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले तर डिजिटल शिकवणं हे अवघड नाही आणि अशक्य नक्कीच नाहीये. हे आम्ही शिरगाववाल्यांनी दाखवून दिलंय. बरोबर बरोबर. नक्कीच तुमचा हा संदेश आहे तो शिक्षकांनाही तेवढाच उपयोगी पडेल. या संकटावर मात करून कसं जगायचं हे शिक्षक शिकवतोच विद्यार्थ्यांना, की कुठलंही संकट असू दे त्याच्यावर पाय ठेवून कसं उभं राहायचं हे शिकवणारा शिक्षकच असतो. आणि या माध्यमातून प्रत्येक शिक्षकाच प्रयत्न करतोय याचा अभिमान तर आहेच आणि प्रत्येक जण प्रयत्नही करतोय. याच पार्श्वभूमीवर एक शेवटचा आणि एक महत्वाचा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे आज
जे विद्यार्थी 10वीचा अभ्यास करत आहेत किंवा 12वीचा अभ्यास करत आहेत, मुलांसमोर मोठा प्रश्न आहे की नेमकं अभ्यास कसा करायचा, कुठल्या साईटवर जायचं, कोणाचं मार्गदर्शन घ्यायचं. कारण जेव्हा आपण इंटरनेटवर जातो तेव्हा बरेचसे माध्यम आपल्या समोर येतात. त्यामुळे विद्यार्थी आज कन्फ्युजन मध्ये आहे की नेमका कुठला रेफर करायचं, कोणाचं मार्गदर्शन घ्यायचं, हाही मुलांसमोर प्रश्न आहे. एका वेळी 4 जणांचं मार्गदर्शन ऐकून गोंधळ निर्माण होण्याची परिस्थिती आहे. एखाद्या वेळी जेव्हा शिक्षक समोर असतात तेव्हा विद्यार्थी तर शिक्षकांना डायरेक्टली काही गोष्टी विचारू शकतो. मात्र सध्याच्या या काळामध्ये प्रत्येक जण जर शिक्षकाला विचारायला लागला तर शिक्षकांना सुद्धा ते सांगणं किंवा समजावून देणं अवघड होऊन बसणार आहे. अशा वेळी जे 10वी 12वी जात आहेत, मॅथ्स सारखा विषय असेल, सायन्स सारखे अनेक जे विषय आहेत, तंत्रज्ञानातले आपण एक मास्टर आहात, त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला मी विचारतोय की ह्या मुलांनी नेमका कसा अभ्यास करावा, कोणत्या माध्यमांचा त्यांनी वापर करावा आणि ज्या त्यांना अडचणी आहेत, ज्या गोष्टी त्यांना सोडवताना प्रॉब्लेम निर्माण होत आहेत त्यावर कशी मात करावी. सर्व विद्यार्थ्यांना 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. प्रथम मी हे सांगू शकतो की तंत्रज्ञानात प्रचंड प्रमाणात आता शैक्षणिक साहित्य तयार होत आहे. एवढं होतंय की त्यातलं कुठलं साहित्य वापरावं याच्यासाठी कन्फ्युजन विद्यार्थ्यांचं जास्त झालंय. पहिलं, विद्यार्थ्यांनी 3 गोष्टी शिकल्या पाहिजेत. त्यातली एक गोष्ट ऑलरेडी विद्यार्थ्यांना येतेच आहे, ती म्हणजे व्हॉट्सअप वापरणं. असा कुठला विद्यार्थी 10वी 12वीचा नाही की त्याला व्हॉट्सअप वापरता येत नाही. बरोबर. हा व्हॉट्सअप कशासाठी आहे तुम्ही सांगेन. त्यानंतर दुसरी गोष्ट आली पाहिजे, युट्यूब सर्चिंग आलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, काही शैक्षणिक ऍप आपल्या मोबाईलमध्ये प्रस्थापित करता आले पाहिजे. त्यात प्रामुख्याने राज्य शासनाने जे तयार केलेलं आहे केंद्र सरकारच्या मदतीने दीक्षा ऍप, या दीक्षा ऍपवर प्रत्येक विद्यार्थी गेला पाहिजे. गुगल प्ले स्टोअरला जर गेलात तुम्ही आणि दीक्षा म्हणून सर्च केलात तर तुम्हाला तो वरच मिळेल. त्या दीक्षा ऍपचा वापर केला तर तुम्हाला इयत्तावार माध्यमानुसार मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यमानुसार कंटेंट उपलब्ध आहे. तो उपलब्ध असलेला कंटेंट तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये उतरवून घेऊ शकता, पाहू शकता, वाचू शकता, समजावून घेऊ शकता. काही व्हिडिओज आहेत, काही प्रश्नपत्रिका आहेत, काही असाइनमेंट्स आहेत. म्हणजे हे एक शासनाने उभं केलेलं प्लॅटफॉर्म आहे की ते एक अधिकृत आहे. दुसरं आहे युट्यूब. मात्र तुम्ही म्हणाल तसं युट्यूबला एक शब्द टाकला तर एवढं प्रचंड साहित्य उपलब्ध होतं. तर आता तुम्ही जेव्हा युट्यूबला सर्च कराल तेव्हा तुम्ही पर्टिक्युलर सब्जेक्ट टाकून करा. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं, 10वीचं मला अरेथमॅटिक प्रोग्रेशन शिकायचं आहे, तर एपीवर मला जर व्हिडिओज पाहिजे असतील तर युट्यूबच्या सर्चमध्ये अरेथमॅटिक प्रोग्रेशन SSC बोर्ड 10वी, महाराष्ट्र स्टेट बोर्ड 10th एवढं लिहिला तर तुम्हाला अरेथमॅटिक प्रोग्रेशनवरची सगळी व्हिडिओज मिळतील. ती तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. जर तुमचे शिक्षक टेक्नोसॉवी असतील तर तुम्ही वेबिनार अटेंड करू शकता किंवा ऑनलाईन लेक्चर्स. माझी मुलं किंवा आमच्या शाळेतली मुलं जशी इंग्रजी किंवा गणित, हिंदी या विषयाचे ऑनलाईन लेक्चर्स घेत आहेत तशी विद्यार्थी करू शकतात. आणि तिसरी, काही ऍप्स आहेत की ती ऍप्स आपल्या मोबाईलमध्ये असलीच पाहिजे. त्यातलं एक चांगलं आहे हॅलो इंग्लिश. हॅलो इंग्लिशमध्ये तुम्हाला इंग्रजी शिकता येतं. सायन्ससाठी तुम्हाला टेट्स नावाचा एक ऍप आहे, टेट्स.com. त्याच्यावरून टेट्स तुम्ही टॉक टेट्स वापरू शकता. जिओजेब्रा नावाचा एक ऍप आहे. अशा हजारो ऍप्स आहेत की ती ऍप वापरून तुम्ही तुमचा कंटेंट सोडवून सोपा करू शकता. व्हॉट्सअपचा वापर काय आहे तर व्हॉट्सअपवर शिक्षक तुम्हाला, आता काय चाललंय तर तुम्हाला ह्या गोष्टी मिळत नाहीये म्हणून शिक्षकांनी तुमचे ग्रुप केलेत विद्यार्थ्यांचे आणि शिक्षक शोधून त्या लिंक विद्यार्थ्यांना पाठवत आहेत. तो पाठवलेला अभ्यास ऐका, समजावून घ्या 1दा 2दा 3दा आणि त्यानंतर शिक्षकांनी व्हॉट्सअपवर पाठवलेला अभ्यास सोडवा. आज याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काही नाहीये. तिसरी गोष्ट, पुस्तकं विद्यार्थ्यांना मिळालेली आहेत. पुस्तकांचं वाचन वारंवार करा, अवघड शब्द काढा. त्याच्यानंतर गुगल ट्रान्सलेटर नावाचं एक टूल आहे. इंग्रजी सारखाचा अभ्यास जर करायचा असेल तर तुम्ही ते पुस्तकातले जे अवघड वाटणारे शब्द गुगल ट्रान्सलेटरला टाकून त्याची डिक्शनरी तयार करू शकता चॅप्टर वाईज. अशा अनेक टूल्स आहेत. पेट नावाचं एक टूल आहे ज्याच्यात व्हर्च्युअल लॅब, तुमचा प्रश्न येणार आहे सायन्सवाल्यांचा, फिजिक्स केमिस्ट्री 11वी 12वी आल्याने प्रॅक्टिकल करायची कशी, तर पेट नावाचं एक कोलोराडो युनिव्हर्सिटीची वेबसाईट आहे, PHET. गुगलला सर्च केलं तर कळेल. 10 लाख सिम्युलेशन्स आहेत. त्या 10 लाख सिम्युलेशन्स मध्ये आपल्या अभ्यासाला कुठली आहेत ती डाउनलोड करून घ्या. ती सिम्युलेशन बघा, ती प्रयोगशाळा आहे.
आम्ही छोटे छोटे असताना प्रयोग बघितलेले होते. फुगा अंगाला घासला की तो नंतर चिकटतो किंवा कंगव्याला केस कागद चिकटतो. हे प्रयोग म्हणजे पहिलीपासूनचे पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वापरता येणारी प्रयोगशाळा आहे. सो फुकट आहे, फ्री आहे. अशी माध्यमं वापरून तुम्ही तुमचं अध्यापन आता सुरू करणं गरजेचं आहे. शिक्षक तुम्हाला चांगल्या पद्धतीने आपल्या पद्धतीने आपल्या परीने शिकवतायत, मात्र त्याचबरोबर तुमचंही सहकार्य असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्र, या तंत्रज्ञानाचे जसे फायदे बघितले तसे तोटे पण आहेत. त्यातला एक तोटा मी तुम्हाला सांगतो. आज मी ऑनलाईन शिकवतोय. माझ्यासमोर माझा व्हाईट बोर्ड असतो स्क्रीनवर आणि एका बाजूला विद्यार्थ्यांची पट्टी येते. सगळे विद्यार्थी मला एका वेळेला बघता येत नाहीत. अशा वेळेला एखाद्या विद्यार्थ्याने माईक बंद केला, कॅमेरा बंद केला आणि मोबाईल ठेवून तो कुठून फिरून आला तरी ते कळणार नाही. हे तोटे पण आहे त्याच्यात, की जो वर्गात शिकवताना जो विद्यार्थ्यांच्या नजरेत नजर लावून जे शिकवणं होतं ते शिकवणं ह्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अजून तरी होत नाहीये. त्याच्यात बदल आले तर ते वेल अँड गुड आहेत, ते आपल्याला ऍक्सेप्ट करावे लागतील. म्हणून माझी एक विनंती विद्यार्थ्यांना ही आहे की जे शिक्षक तुमच्यासाठी तळमळीने शिकवतायत, धडपडतायत, त्यांना तुम्ही सकारात्मक प्रतिसाद द्या. फसवणूक केलात तर ती तुमची असेल, शिक्षकाची असणार नाहीये. तेव्हा हा एक त्याच्यातला तोटा आहे. आणि दुसरा तोटा नेटवर्कचा आहे. नेटवर्क कधी येतं कधी जातं, पॉवर कंजम्पशनचा प्रश्न येतो. अशा वेळेला आपण त्याच्यावर मात करण्यासाठी काही ना काही सोल्युशन काढले पाहिजेत. म्हणजे उत्तरं मिळत नाहीत असं नाही, मार्ग शोधलात तर मार्ग सापडतात. तंत्रज्ञानामुळे जास्त वेळ जास्त काळ एका ठिकाणी बसू नये. दर 10 मिनिटांनी उभं राहून, दर एका तासानंतर 10 मिनिटं उभं राहून परत बसावं. 2 पाण्याचे घोट घ्यावेत. मोबाईलवरची नजर ही वारंवार कंटिन्यू ठेवू नये. विशिष्ट अंतरावर मोबाईल ठेवावा, आपल्या नजरेच्या समोर असावा. हे जे काही शास्त्रीय डॉक्टर सांगतात त्यांचं काटेकोरपणे पालन करा. आलेल्या संकटावर मात करण्यासाठी आपल्याला आपल्या राहणीमानात, आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात बदल करणं आवश्यक आहे. आणि हे सगळं संकट गेलं की आपण परत शाळेत एकत्र भेटणारच आहोत. त्यामुळे एवढ्या गोष्टींचं काटेकोर पालन करा. आपलं अध्यापन नक्की सुरू राहील. नक्कीच विद्यार्थ्यांना तुमचा हा संदेश मार्गदर्शनपर नक्कीच ठरणार आहे. या सर्वांमध्ये शाळा असेल किंवा शाळेची संस्था असेल किंवा देवगडमधले लोक असतील, पालक असतील, त्यांचं तुम्हाला सहकार्य कसं लाभलं? हे मी पहिलंच सांगितलं पाहिजे होतं की एवढा मोठा जो प्रवास केला मी, हा प्रवास माझ्या संस्थेने मला दिलेल्या फ्रीडममुळेच करू शकलो. त्याचा एक प्लस पॉईंट असा की आमची संस्था शिरगाव पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई, आमच्या संस्थेच्या 3 शाळा आहेत. तर ह्या 3 शाळांचं व्यवस्थापन हे मुंबईतनं चालतं आणि सगळी संस्था वेल एज्युकेटेड आहे. आमचे अध्यक्ष कर्ले साहेब असतील, उपाध्यक्ष कार्याध्यक्ष राजन चव्हाण साहेब असतील, बरीच मोठी कार्यकारिणी आहे. सगळेच जणांचेच प्रयत्न याच्यात आहेत. आणि या सगळ्यांनी आम्हा शिक्षकांवर, माझ्यावर एकट्यावर नाही, आमच्या सर्व शिक्षकांवर मुलांच्या चांगल्यासाठी काय करता येईल ते करा. हा जो मोठा आमच्या समोर पाठीवर हात ठेवला, या पाठीवर ठेवलेल्या हातामुळेच आम्ही हे करू शकतोय. संस्थेचा जसा सहभाग मिळाला तसा पालकांचा मिळतोय, विद्यार्थ्यांचा मिळतोय. विद्यार्थी तर अक्षरशः आपल्याला आपण कसे जोडतो त्याच्यावर ते सगळं ठरतं आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला असतो. हे त्रिकोण जो आहे, पालक, विद्यार्थी आणि शिक्षक, संस्था, हा एकत्र आला की काही घडू शकतं. त्याचं हे एक उदाहरण आहे. त्यामुळे मला इथे संस्थेने हे जर करायलाच दिलं नसतं तर मी काहीच केलं नसतं. नक्कीच सर, तुमचा जो प्रवास आहे अगदी 90च्या दशकापासून आजपर्यंतचा विद्यार्थ्यांना आणि पालकांना आणि शिक्षकांना सुद्धा नक्कीच प्रेरणा देणारा आहे. कोरोनाच्या काळामध्ये डिजिटल क्रांती आपण घडवत आहे. सिंधुदुर्ग लाईव्ह सुद्धा तोच प्रयत्न करतोय. आमच्या स्मार्ट कोकणच्या डिजिटल एज्युकेशनच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. वेगवेगळे पाठ, वेगवेगळे विषय घेऊन आम्ही त्यांच्यासमोर येतोय. प्रत्येक विषयातले तज्ज्ञ शिक्षक आमच्याकडे येतात, त्यांना मार्गदर्शन करतात आणि हा आपला प्रवास सुरूच आहे. मात्र याची सुरुवात आपण गेल्या अनेक वर्षापूर्वी केली. देवगडमधल्या अगदी दुर्गम भागामधल्या मुलांना घेऊन आपण एक क्रांती करताय. डिजिटल क्षेत्रातलं नॉलेज त्यांच्या मनामध्ये बिंबवत आहे. खरोखरच आपलं कार्य आणि आपला हा प्रवास कौतुकास्पद आहे. आपण दिलेला प्रत्येक संदेश, आपलं मार्गदर्शन प्रत्येक विद्यार्थ्यांना, पालकांना आणि त्यांच्या शिक्षकांना सुद्धा नक्कीच उपयोगी पडेल. आपण आलात आमच्या स्टुडिओमध्ये, एवढी सविस्तर चर्चा केली. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलाच नव्हे तर सर्वच शिक्षकांना, पालकांना आणि त्या विद्यार्थ्यांना
अगदी चांगल्या पद्धतीने आणि सुलभ पद्धतीने म्हणजे सोपं गणित आणि सोपं मार्गदर्शन आपल्या या माध्यमातून झालं, त्याबद्दल आपल्याला मी खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद.